शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. नुकताच आता आज स्कायमेटचा अंदाज प्रसिद्ध झाला आहे आणि त्याविषयीचं विवेचन आणि आपण आपल्या अंदाजाशी स्कायमेटच्या अंदाजाशी थोडी तुलना असा आपण एकत्रित अंदाज बघणार आहोत. थोडक्यामध्ये आपण समोर बघतो की साधारणपणे 6% कमी म्हणजे 100%पेक्षा 6% कमी अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. साधारणपणे आपण असंही बघतो की जून ते सप्टेंबर असा जो एकत्रित अंदाज स्कायमेटने दिलेला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ मान्सून, तर यामध्ये अबोव नॉर्मल हे केवळ 10%ची शक्यता आहे, सामान्य नॉर्मल 20%ची शक्यता आहे आणि दुष्काळी परिस्थिती ही साधारण 30%ची आहे. तर बिलो नॉर्मल हे 40% अशा प्रकारचं पर्सेंटेज त्यांनी काही दिलेलं आहे. परंतु याचा एकूण जर अर्थ काढला तर हा अर्थ असा निघतो की थोडं सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण यावर्षी कमी राहील. स्कायमेटच्या अंदाजानुसार जून महिन्यामध्ये 101% पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामध्ये सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता आणखी 20%ची आहे. तर सरासरीहून थोडा अधिक पाऊस होऊ शकतो बाबा, तर किती, तर 10%. तर एकूण सरासरी जो पाऊस होण्याची शक्यता आहे ती 70%चा आहे. स्कायमेटने जुलै महिन्यामध्ये जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजामध्ये आपल्याला स्पष्टपणे सरासरीहून अधिक पाऊस 20%, तर सरासरीहून कमी पाऊस 40% आणि सरासरी इतका पाऊस 40% अशा पद्धतीने जे काही गणित मांडलेलं आहे त्यामध्ये जुलैपासून पाऊस कमी होईल असाच अंदाज देण्यात आलेला आहे. ऑगस्टमध्ये 92% पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे आणि याचाच अर्थ असा होतो की दुष्काळी परिस्थितीकडे भारत या 2026 मध्ये खेचला जाईल की काय, अशी थोडी परिस्थिती या ठिकाणी जाणवते. मान्सूनचा शेवटचा महिना सप्टेंबर 89% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि यामध्ये आपण सरासरी इतका पाऊस 20%, तर सरासरीहून अधिक 10% जसं आपण जूनमध्ये बघितलं होतं, तर सरासरीहून कमी पाऊस 70%, म्हणजे या ठिकाणी शक्यतो सप्टेंबरमध्ये खूपच पाऊस कमी होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे. याचं मुख्य कारण आहे की जो अल्निनो प्रादुर्भाव यावर्षी होणार आहे आणि त्यामुळे प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या सरफेस तापमानामुळे जो अल्निनो तयार होईल तो तीव्र असणार आहे आणि तो भारतीय मान्सूनला करप्ट करेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. आपण जर एका इमेजनुसार स्कायमेटने जो अंदाज दिला आहे तो बघितला तर आपल्याला इथे स्पष्टपणे असं दिसतं की 101% जूनमध्ये, 95% जुलैमध्ये, 92% ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये 89% पाऊस होईल असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. परंतु सरासरीच्या केवळ 94% पाऊस होईल असंच या ठिकाणी स्कायमेटचं मत आहे. स्कायमेटने एकूण जो अंदाज दिलेला आहे या अंदाजामध्ये साधारणपणे पूर्वेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रकारचं पाऊसमान असेल आणि जवळपास बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमीच होईल असाच अंदाज आहे. तर बाकी जे जिल्हे आहेत, म्हणजे आपण जर मध्य भारतावर आणि पश्चिम भारत आणि उत्तर भारताकडे बघितलं तर या ठिकाणी परिस्थिती थोडी चिंताजनक असण्याची शक्यता आहे. आता आपण 26 जानेवारीला दिलेला जो पहिला अंदाज आहे तो अंदाज ऐकणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सून 2026चा पहिला अंदाज मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून देतोय. प्राथमिक अंदाज आहे. देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस 94% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मात्र
5% प्लस मायनस आहे. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखा अंदाज नाही. सरासरीच्या जवळपासचाच पावसाचा अंदाज आहे. मात्र आपण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अंदाज देतो तेव्हा सरासरीच्या जवळचा आहे. 97% पाऊस यावर्षी महाराष्ट्रात पडेल असा आपला अंदाज आहे. यामध्ये देखील 5% प्लस मायनस गृहीत धरण्यात आलेला आहे. प्राथमिक अंदाजामध्ये देशात जून महिन्यात 92% पाऊस पडेल. मात्र या अंदाजामध्ये देखील 5% प्लस मायनस आपण गृहीत धरलेला आहे. देशात जुलै महिन्यात देखील 96% पावसाचा अंदाज आहे. 5% प्लस मायनस जुलै महिन्यातही आपण गृहीत धरलेला आहे. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. देशात ऑगस्ट महिन्यात 93% पावसाचा आपला अंदाज आहे. 5% याही अंदाजात आपण प्लस मायनस गृहीत धरलेला आहे. त्यामुळे अंदाजामध्ये फार बदल होईल असं वाटत नाही. देशात सप्टेंबर महिन्यात 95% पावसाचा आपला अंदाज आहे. 5% यामध्ये प्लस मायनस होईल. आता आपण IMDचा अंदाज अजून येणं बाकी आहे. त्यामुळे या ठिकाणी बघतो की आपण 0-0 लिहिलेलं आहे. मात्र आपण आज स्कायमेटचा अंदाज आला आहे. स्कायमेटने एकूण 94% अंदाज दिलेला होता. त्यानंतर आपण मंथ वाईज त्यांचा अंदाज जर बघितला तर स्कायमेटने 7 एप्रिलला अंदाज जाहीर केला आहे. आपण 26 जानेवारीला अंदाज जाहीर केलेला आहे. किती साम्य ते बघा. या ठिकाणी 101% जूनमध्ये पाऊस पडेल असं स्कायमेटचा अंदाज आहे. आणि याचं कारण असं आहे की अल्निनो सक्रिय झालेलं नसेल, त्यामुळे चांगलं पाऊसमान राहील असा अंदाज आहे. परंतु आमच्या मॉडेल अभ्यासानुसार केवळ 92% माझा पावसाचा अंदाज आहे जूनमध्ये. या ठिकाणी जुलैचा अंदाज मात्र 95% दिला आहे स्कायमेटने आणि आपण देखील 96%, केवळ 1%चा फरक. इथे ऑगस्टमध्ये 92% पावसाचा अंदाज दिलेला आहे स्कायमेटने आणि आपण 93% दिलेला आहे. 26 जानेवारीला दिलेला आहे, लक्षात घ्या. इथे मात्र सप्टेंबरमध्ये 19% पावसाचा अंदाज जरी स्कायमेटने दिला असला तरी आपण 95%चा अंदाज दिलेला आहे. अजून आपल्याला IMDचे अंदाज यायचे आहेत. आपण IMDच्या अंदाजाशी पण याच चार्टनुसार तुलना करणार आहोत. आपण या खाली साधारणपणे किती मिलीमीटर कुठल्या महिन्यामध्ये पाऊस पडतो त्याविषयीची आकडेवारी दिलेली आहे आणि त्यानुसार हे पर्सेंटेज काढलेलं असतं. हे त्यानंतर हे ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज एका महिन्यात किती पाऊस पडतो. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी 94% 5%चं प्लस मायनस या ठिकाणी दिलेलं आहे. आपला अंदाज देखील 94%चाच होता, 5% प्लस मायनसचा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आपला आणि स्कायमेटचा एकूण अंदाज 100% सारखा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचा दुष्काळ पडणार नाही. पाऊसमान कमी असणार आहे, असमान वितरण असणार आहे. थोडं आपल्याला परतीच्या पावसामध्ये घट असण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये मोठे खंड असण्याची शक्यता आहे. जुलैतही उत्तरार्धात खंड असण्याची शक्यता आहे. स्कायमेटशी आपला तुलना करत नाही. स्कायमेटच्या अंदाजाला कमी लेखत नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आपण दिलेला 26 जानेवारीचा अंदाज आहे. स्कायमेटचा अंदाज 7 एप्रिलचा आहे, हे लक्षात घ्या. 14 एप्रिलला साधारण IMDचा अंदाज येईल असा आपण अंदाज म्हणजे गृहीत धरलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या अंदाजाशी आपण तुलना करू आणि मग नंतर ॲक्च्युअल जे काही आकडेवारी येईल ती आकडेवारी देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केली जाईल. त्यामुळे आपल्याला एक स्पष्ट माहिती आहे, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. 94% पाऊस म्हणजे कमी पाऊस नाही आहे. उत्तम पिकं येणार आहेत. शिवाय पाणीसाठी जवळपास 90% अधिक भरणार आहेत. त्यामुळे आपल्या गरजेपुरता पाणीसाठा असणार आहे. गरजेपुरतं पिकांना पाऊस मिळणार आहे. अतिवृष्टी फार कमी ठिकाणी होईल. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. गरजेपुरता पाऊस आहे असं गृहीत धरून आपण हा अंदाज बघायचा आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.